नमस्कार. होम कुकिंग मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण वडापावसाठी लागणाऱ्या 2 प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत. एक लाल सुकी चटणी पाहणार आहोत आणि एक हिरवी चटणी. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग पाहूयात साहित्य. इथे मी 1 वाटी खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे, 2 चमचे लाल मिरची पावडर, 4-5 लसूण पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ घेतलंय. आता कढई गरम झाली आणि मी अर्धा चमचा तेल घालून लसूण घालून छान परतवून घेऊयात. 1-2 मिनटं लसूण परतून घेणार आहोत. तर आता आपण शेंगदाणे घालून छान भाजून घेणार आहोत तेलामध्ये. 3-4 मिनटं आपण शेंगदाणे छान परतून भाजून घेणार आहोत. आता आपले शेंगदाणे छान भाजून झाले तर आपण लाल मिरची पावडर घालूयात. ती इथे 2 चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे. आपण आपल्या आवडीनुसार कमी तिखट जास्त करू शकता. आणि खोबरं घालून परतून घेणार आहोत. खोबरं घातल्यावर 1-2-3 मिनटं फक्त परतून घ्यायचे, खोबऱ्याला जास्त भाजायचं नाही आहे. आणि आता आपण मीठ घालून घेऊयात चवीनुसार. छान मिक्स करून गॅस बंद करून घेणार आहोत. आता मिश्रण छान थंड झाले. मिक्सरच्या भांड्यात घालून आपण वाटून घेणार आहोत. आता आपली चटणी वाटून तयार आहे. तर पाहू शकता मस्त अशी सुकी चटणी आपली तयार आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय आणि चटणी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मूठभर कोथिंबीर घेतली आहे धुवून स्वच्छ, आलं आणि मिरच्या. आल्याचं साधारण 1 इंच आलं घेतलं आहे आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात. तसेच 5-6 मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर, तसेच चवीपुरतं मीठ घालूयात आणि पाणी घालणार आहोत. आपल्याला जशी चटणी लागते घट्ट पातळ जसे पाणी घालून घेऊ शकता. तर आपली चटणी आता तयार आहे आणि आपली मस्त तयार आहे. तर वाटीमध्ये काढून घेऊयात. ह्या चटणीचा उपयोग वडापावच्या करता वापरू शकता आणि आपण सँडविचमध्ये पण ही चटणी वापरू शकता. अशा प्रकारे आपल्या मस्त अशा दोन्ही चटण्या तयार आहेत. थँक्यू.